मॉर्निंग सप्रेम जय भीम सर्वांना. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषय वर्गाच्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपला क्लास सुरू आहे. आपण चुंबकत्व हा टॉपिक शिकत आहोत, त्यालाच पुढे नेऊया. ओके, येस, जय भीम. तर नेक्स्ट आपला टॉपिक होता, म्हणजे टॉपिक तोच आहे, चुंबकीय बल रेषा. चुंबकीय बल रेषा याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. याच्यावर एकदा प्रश्न आला होता विद्यार्थ्यांनो, तर त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. तर आपला जो मॅग्नेट असतो किंवा चुंबक असतो, तर आपण बार मॅग्नेट घेऊया. सपोज करा हा त्याचा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. तर असं मानलं जातं की उत्तर ध्रुवावरून काही रेषा निघतात आणि त्या दक्षिण ध्रुवावर येऊन संपतात. ओके, यांनाच आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? यांनाच म्हणतो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे चुंबकीय बल रेषा. ठीक आहे. ओके, या रेषा काल्पनिक रेषा असतात. ओके, यांना आपण असं म्हणू की या रेषा काय असतात? काल्पनिक असतात, म्हणजे अस्तित्वात असतात असं नाही. आणि जोपर्यंत जिथपर्यंत या रेषांचा व्याप असेल तिथपर्यंत या चुंबकाची चुंबकत्वाचा क्षेत्र असेल. म्हणजे या मॅग्नेटिक या लाईन्स असतात, ओके, चुंबकीय बलरेषा असतात. या बलरेषा जिथपर्यंत आहेत, म्हणजे समजा इथपर्यंत आहेत, तर या रेषांच्या व्यापापर्यंत जिथपर्यंत त्या आहेत तिथपर्यंतच या चुंबकाचं चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे असं आपण समजतो. तर या ज्या चुंबकीय बलरेषा आहेत यांचे काही गुणधर्म आहेत, तर ते गुणधर्म एक एक करून आपण बघूया. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, या रेषा ज्या आहेत या रेषा काल्पनिक रेषा आहेत. काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी आहे, म्हणजे ॲक्च्युअली अशा रेषा होत नाही, म्हणजे अशा रेषा असत नाही. असत नाही म्हणजे कसं की ते मॅग्नेटिझम दाखवण्यासाठी आपण इमॅजिन केलेल्या रेषा आहेत. अच्छा, बरं, या रेषा अशा असतात, या काल्पनिक आहेत, तर मग यांना ह्या अशाच असतात कसं ठरलं? कसं काय आपण याच्यावरून ठरवू की हे याच पद्धतीने आहेत? तर प्रयोगाद्वारे सिद्ध केलं आहे. प्रयोगाद्वारे सिद्ध केलं म्हणजे कसं? एक कार्डबोर्ड घेतला, एक कार्डबोर्डमध्ये एक बार मॅग्नेट असा ठेवला. ठीक आहे. इथे समजा नॉर्थ असेल, इथे साऊथ, आणि इथे खूप सारा लोखंडाचे बारीक तुकडे पावडर फॉर्ममध्ये ते इथे टाकले आणि या कार्डबोर्डला असं टॅप केलं. तर टॅप केल्यानंतर आपल्याला दिसलं की इथे असं काहीतरी आकृती तयार झाली. त्या जे लोखंडाचा चुरा होता, मॅग्नेटिक सबस्टन्स आहे लोखंड, त्याचा जो चुरा होता, चुरा म्हणजे पावडर फॉर्ममध्ये जो लोखंड होता, त्याने असा शेप धारण केला. तर याच्यावरून सिद्ध झालं की आपण चुंबकीय बलरेषांना हा शेप देऊ शकतो. ओके, तर या काल्पनिक आहेत, या ॲक्च्युअली असत नाही, पण मॅग्नेटिझम असंच फैललेलं असतं. म्हणजे जसं आपण दुसरं उदाहरण घ्या की आपण जसं म्हणतो ना की ॲटम आहे, ॲटमच्या मध्यभागी काय? ॲटमचा केंद्र आहे, अणूचा केंद्र आहे, त्याच्यात प्रोटॉन आहे, त्याच्यात न्यूट्रॉन आहे, आणि कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात असं आपण म्हणतो. तर या कक्षा म्हणजे असा काही रस्ता वगैरे नसतो. ओके, हे कक्षा ॲक्च्युली दाखवायला नाही पाहिजे, है ना? कारण तो रस्ता म्हणजे आपल्याला असं वाटायला लागतं, पुष्कळांना विद्यार्थ्यांना असं वाटतं तिथे काहीतरी असा रस्ता आहे आणि त्या रस्त्याभोवती ते फिरत राहतात. सूर्य भोवती पृथ्वी फिरते
तर तो तिथे ऑर्बिट जो असतो तो काही तिथे असतो असा नाही आहे, तो काल्पनिक आहे. तो रस्ता जो फॉलो करतो तसंच या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. ओके, तर या रेषा काय आहेत? काल्पनिक रेषा आहेत. बरं, यांची सुरुवात कुठून होते? यांची सुरुवात नॉर्थ पोलपासून होते. सुरुवात उत्तर ध्रुवापासून होते आणि शेवट यांचा शेवट दक्षिण ध्रुवात होतो. म्हणजे या इथून ओरिजिनेट होतात आणि या इथून इथे येऊन साऊथमध्ये किंवा साऊथ पोलमध्ये किंवा दक्षिण ध्रुवामध्ये एंड होतात. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे, या रेषा वक्राकार व सलग असतात व या परस्परांना छेदत नाही. तर या लाईन्स ज्या आहेत या लाईन्स काय आहेत? कर्व्ड आहेत. कर्व म्हणजे वक्राकार आहे ना, वक्र शेपमध्ये आहेत, कर्व्ड आहे. बरं, सलग असतात म्हणजे कुठेच ब्रेक होत नाही, कंटिन्युअस आहेत. आणि थर्ड गोष्ट, या कधीच एकमेकांना छेदत नाही. म्हणजे एक मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे एक चुंबकीय बल रेषा दुसऱ्या रेषेला कधीच छेदणार नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये कधीच कट किंवा इंटरसेक्शन होणार नाही. ओके, हा तिसरा आहे. म्हणजे याच्यात आपण कसं लिहिणार तिसरा बिंदू? तर या सलग आहेत, सलग आहेत आणि या एकमेकांना छेदत नाही. या एकमेकांना छेदत नाही. हे यांचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. ओके, नेक्स्ट गोष्ट आहे की ध्रुवाजवळ यांची गर्दी जास्त असल्यामुळे चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव ध्रुवांजवळ जास्त असतो. आता इथे बघा तुम्ही. अच्छा, एक गोष्ट याच्यात पॉईंट आहे की या थर्ड पॉईंटमध्ये हा जो वर्ड वापरला आहे सलग, सलगचा अर्थ काय होतो? सलगचा अर्थ होतो कंटिन्युअस. तर या रेषा कंटिन्युअस आहेत म्हणतात. मग इथे आम्ही बघितलं की नॉर्थ पोलपासून सुरू होत आहेत आणि साऊथ पोलमध्ये एंड होत आहेत. तर या ठिकाणी तर ते सलग नाही आहेत ना. सलग आहेत म्हणजे काय? कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस आहेत म्हणजे कुठेच ब्रेक नाही होत आहे. तर इथे आम्हाला नॉर्थवरून निघाल्यावर जेव्हा साऊथवर पोहोचल्या तर तिथे तुटताना दिसतं, साऊथवर एंड होताना दिसतो. तर ॲक्च्युली तसं नाही आहे. होते कसं की या रेषा चुंबकाच्या आतमध्ये पण कंटिन्युअस असतात. म्हणजे आपण असं काढू शकतो डायग्राम की या चुंबकीय बलरेषा आम्हाला म्हणजे साऊथवर कसं इथे जेव्हा आतमध्ये शिरतात तर त्या नॉर्थ पोलपर्यंत कंटिन्युअस असतात. म्हणजे आपण एखादी चुंबकीय बलरेषा लोकेट करायची असेल पूर्णपणे तर ते नॉर्थमधून सुरू होतील नो डाऊट, ते साऊथपर्यंत येतील आणि साऊथच्या आतमधून मॅग्नेटच्या आतमधून सुद्धा त्या काय राहतील? कंटिन्युअस राहतील. म्हणून त्यांना म्हटलं जाते की ते सलग असतात म्हणजे कुठेच त्यांची ब्रेकिंग होत नाही. आणि चौथा पॉईंट आहे की ध्रुवांजवळ यांची गर्दी असते. गर्दी म्हणजे काय? तर तुम्ही या फिगरमध्येच बघा, या पट्ट्यात मधल्या भागामध्ये चुंबकीय बलरेषा फार विरळक दिसतात है ना, रेअरली दिसतात, खूप कमी प्रमाणात दिसतात. पण ध्रुवांवर लक्ष केंद्रित केलं तर इथे खूपच जास्ती गर्दी दिसते यांची. तर जिथे चुंबकीय बलरेषांची गर्दी जास्त असते तिथे चुंबकत्वाचा परिणाम सुद्धा काय असतो? जास्त असतो. म्हणजे जिथे ज्यांची क्राउडिंग जास्त असते, क्राउडिंग जास्त आहे ना, गर्दी जास्त आहे, तर त्या ठिकाणी त्यांचा मॅग्नेटिझम पण जास्त दिसून येतो. म्हणजे जसा हा बार मॅग्नेट घेतला आणि लोखंडांच्या बारीक तुकड्यांमध्ये आपण टाकून असा हलवला तर आपल्याला दिसेल की लोखंडाचे जास्तीत जास्त तुकडे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला चिपकले है ना, अट्रॅक्ट झाले. मधल्या भागात होतील अट्रॅक्ट पण त्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या तुलनेत फार कमी होतील. ओके, तर आपण असं म्हणूया की मॅग्नेटिझमचा पॉवर, चुंबकत्वाचा प्रभाव जास्ती आम्हाला ध्रुवांवर दिसतो, हा पोल्सवर दिसतो, मध्यभागी तेवढा प्रभाव दिसत नाही. तर विद्यार्थ्यांनो, या असतात चुंबकीय बलरेषा आणि यांचे ते गुणधर्म. ठीक आहे. तर या बिंदूवर, तिसऱ्या बिंदूवर परीक्षेत प्रश्न आला होता चुंबकीय बलरेषांच्या बाबतीत. तर हा बिंदू तुम्ही लक्षात ठेवा, ॲक्च्युली सगळंच लक्षात ठेवा. तर विद्यार्थ्यांनो, चुंबकीय बलरेषांबाबतीत तुम्हाला आयडिया दिली, ते तुम्हाला कळली काय? एकदा रिप्लाय करा, से येस नो.
व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता क्युरी टेम्परेचर, क्युरी टेम्परेचर, क्युरी तापमान. आता हे क्युरी तापमान काय आहे? तर काय आहे की जसं जसं आपण सपोज करा एक चुंबक आहे आपल्याकडे आणि या चुंबकाला आपण उष्णता दिली म्हणजे याला तापवलं. हा तापवला असता तर याचे तापमान वाढेल नो डाऊट, आणि याचं जे चुंबकत्व आहे म्हणजे मॅग्नेटिझम आहे ते काय होत जाईल, हळूहळू कमी होत जाईल. ठीक आहे, हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे आपल्याला दिसेल की हा चुंबक किंवा मॅग्नेट उष्णतेला हा काय करतो, रिस्पॉन्स करतो है ना, रिस्पॉन्स करतो. याचं तापमान वाढत जाईल आणि तापमान वाढत वाढत याचा चुंबकत्वाचा प्रभाव हळूहळू तापमानानुसार कमी होत जाईल. म्हणजे एक वेळ येईल की याच्यातला पर्टिक्युलरली सगळंच चुंबकत्व संपून जाईल. तर ज्या तापमानाला एखादी चुंबकीय पदार्थाचे चुंबकत्व पूर्णपणे नष्ट होते त्या तापमानाला आपण क्युरी तापमान म्हणतो है ना. इंग्लिशमध्ये कसं म्हणू आपण की अकॉर्डिंग टू टेम्परेचर, म्हणजे आपण हीट दिली असता टेम्परेचर राईज होईल. टेम्परेचर राईज होत असताना चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम हळूहळू काय होत जाईल, कमी होत जाईल. मॅग्नेटिझम हळूहळू कमी होत असताना एक वेळ अशी येईल की मॅग्नेटिझम टोटली झिरो होऊन जाईल. तर ज्या टेम्परेचरला ते मॅग्नेटिझम झिरो होईल तो टेम्परेचर आपण क्युरी टेम्परेचर म्हणून ओळखतो. त्या तापमानाला क्युरी तापमान असे म्हणतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हा क्युरी टेम्परेचर हा एक क्युरी म्हणजे नाव आहे सायंटिस्टचं आणि तो तापमान म्हणजे ज्याच्यामध्ये चुंबकत्व पूर्ण संपलेलं असेल, ओके, नष्ट झालेलं असेल तो तापमान. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. आता बघा नेक्स्ट आपण असं डिस्कस करूया की हे जे चुंबकत्व आहे आणि विद्युतधारा, चुंबकत्व आणि विद्युतधारा हे एकमेकांशी संबंधित आहेत. हे एकमेकांशी काय आहेत, संबंधित आहेत. म्हणजे होते कसं की आपल्याला दोन सायंटिस्टची नावं विसरायची नाही. एक आहे ओरेस्टेड आणि दुसरा आहे मायकल फॅरेडे. हे दोन सायंटिस्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे. याने जे सांगितलं अगदी त्याच्या उलट याने सांगितलं आणि या दोन सायंटिस्टमुळे आज आपलं लाईफ खूपसं लक्झरियस झालेलं आहे. हा ओरेस्टेड पहिला होता ज्याने सांगितलं की विद्युत धारेपासून आपण चुंबकत्व निर्माण करू शकतो. ओरेस्टेड काय म्हणतो, विद्युत धारेपासून आपण चुंबकत्व निर्माण करू शकतो. तर हे कसं सिद्ध झालं की समजा एक सर्किट आहे, असं एक सर्किट आहे म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट आहे. इथे बॅटरी लावली आहे, करंट फ्लो होतो आहे, ओके. आता हा एक वाहक आहे, वाहक आहे म्हणजे कंडक्टर आहे. तर या कंडक्टरमधून काय चालली आहे, विद्युतधारा चाललेली आहे, करंट चाललेला आहे. आता या ओरेस्टेडनी काय केलं, इथे एक कार्डबोर्ड लावला आणि त्या कार्डबोर्डवर
पुन्हा ते लोखंडाचा पावडर म्हणजे बारीक किस तो टाकला आणि पुन्हा याला टॅप केला, तर आपल्याला इथे असं दिसून आलं की इथे त्या लोखंडाच्या पावडरचा चुऱ्याचा असा शेप बनला. असा शेप कुठं बनतो? जेव्हा मॅग्नेटिझम डेव्हलप होतं. तर याच्यावरून याला कळून आलं की जेव्हा इथे विद्युतधारा वाहत ठेवली आपण, तर चुंबकत्व काय झालं याच्यामध्ये निर्माण झालं. आता काय होते की याने ते बघितलं, म्हणजे मॅग्नेटिझम आहे की नाही, याच्या बाजूला कंपास आणून बघितला, कंपासमध्ये काहीतरी हालचाल निर्माण झाली आणि हालचाल निर्माण झाली तर याला समजून आलं की या क्षेत्रामध्ये, या विद्युत क्षेत्रामध्ये चुंबकत्व निर्माण झालं. मग याने काय केलं, पोलॅरिटी चेंज करून पाहिलं. म्हणजे इथे पॉझिटिव्ह आहे ना, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, उलटं करून पाहिलं तर याला चुंबकत्व दिसलं, पण त्याची दिशा वेगळीकडे दिसली. म्हणजे कसं की दुसऱ्यांदा जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांना उलट केलं, म्हणजे खालचा पॉझिटिव्ह आणि वरचा निगेटिव्ह केला, तर या होका यंत्रामध्ये, कंपासमध्ये आपल्याला पॉइंटर या पद्धतीचा दिसला. म्हणजे असं दिसलं की विद्युतधारेची दिशा बदलली की ऑटोमॅटिक चुंबकत्वाची सुद्धा दिशा काय होईल, बदलेल. मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्राची दिशा सुद्धा बदलते. ओके, तर याने ओरेस्टेडने हे सांगितलं की विद्युतधारेने चुंबकत्व आपण निर्माण करू शकतो. विद्युतधारेने चुंबकत्व निर्माण करू शकतो. तर मायकल फॅरेडेने काय सांगितलं, तर मायकल फॅरेडेने याच्या उलट सांगितलं की चुंबकत्वाद्वारे आपण विद्युतधारा निर्माण करू शकतो. आता हा जो इफेक्ट आहे, चुंबकत्वाद्वारे विद्युतधारा प्रोड्यूस होऊ शकते, म्हणजे मॅग्नेटिझमद्वारे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होऊ शकते, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होऊ शकते, हे आपण स्टार्टिंगच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं, जेव्हा मी तुम्हाला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट शिकवला होता. तुम्हाला जर आठवत असेल तर एक शाफ्ट, जेव्हा कॉईल त्याला बांधलेली होती, ही तांब्याची कॉईल होती है ना, कॉपर कॉईल, याला आपण कुठे ठेवलं होतं, एका चुंबकामध्ये ठेवलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल है ना. आणि या कॉईलला आपण काय केलं होतं, फिरवलं होतं. तांब्याच्या कॉईलला मॅग्नेटच्या एरियामध्ये फिरवलं होतं आणि ऑटोमॅटिक काय झालं होतं की या कॉईलमध्ये करंट डेव्हलप झाला होता. म्हणजे चुंबकत्वाच्या प्रभावामुळे आम्हाला या तांब्याच्या कॉईलमध्ये इलेक्ट्रिक करंट वाहताना दिसला होता. तर फॅरेडेचं म्हणणं काय होतं की सपोज करा, आपण दुसऱ्या भाषेत बघूया की हा चुंबक आहे, म्हणजे मॅग्नेट आहे, नॉर्थ साऊथ पोल आहे, नो डाऊट याच्यामध्ये चुंबकीय बलरेषा असतील है ना, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतील. या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे म्हणजे काय आहे, तर या चुंबकाला एक चुंबकीय क्षेत्र आहे, म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड आहे. आता सपोज करा या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण वायर आणून ठेवलं. वायर म्हणजे काय, तांब्याचा म्हणा, आपल्याला असा वायर पाहिजे, असा तार पाहिजे की ज्याच्यामधनं विद्युतधारा वाहू शकते. तर जर हा चुंबक आहे आणि ही ती तार आहे, चुंबक आणि तारेला आपण एकमेकाच्या सानिध्यात आणून ठेवलं आणि हेही थांबलेलं आहे, चुंबक पण मोशनमध्ये नाही आहे आणि तार पण थांबलेली आहे, तर यामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होणार नाही. पण जर आपण या चुंबकाला किंवा या तारेला हलवल्यामुळे काय होईल की इथे हे जे लाईन्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, चुंबकीय बलरेषा आहेत, या कट होतील आणि या जर कट झाल्या तर ऑटोमॅटिक याच्यामध्ये काय होईल, विद्युतधारा निर्मिती होईल. तर असं कोणाचं म्हणणं होतं, फॅरेडेचं म्हणणं होतं. म्हणजे चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण जर विद्युत वाहक म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टर ठेवलं ज्याच्यामधून विद्युतधारा म्हणजे करंट जाऊ शकते, तर त्यावेळेस त्यामध्ये विद्युतधारेची आपोआप निर्मिती होते. आणि म्हणूनच आपण काय केलं होतं, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये पाहिलं होतं की आपल्याला कॉईल फिरवायची होती, कारण हे फिरणं जरुरी आहे. तर ह्या कॉईलला फिरवण्यासाठी आपण इथे आठवत असेल तुम्हाला डॅम बांधला, त्याच्यामध्ये पाणी, स्थितीज ऊर्जा, मग गतीज ऊर्जा, मग टर्बाईन फिरली, टर्बाईनच्या मागे हा शाफ्ट फिरला आणि मग हा कॉईल फिरली. ह्या कॉईलच्या फिरण्यामुळे काय झालं की हा वाहक
म्हणजे हा कंडक्टर फिरायला लागला आणि इथे नॉर्थ साऊथ पोलमध्ये निघणाऱ्या चुंबकीय बलरेषांना तो कट करायला लागला आणि त्याच्यामुळे या कॉईलमध्ये काय विद्युतधारेची निर्मिती झाली आणि मग ही विद्युतधारा वेगवेगळ्या ठिकाणी पोचवण्यात आली. तर याच्या अगदी उलट म्हणजे ऑरेस्टेडच्या अगदी उलट फॅरेडेने सांगितलं आहे. ओके, तर हे दोन विरुद्धार्थी गोष्टी आहेत आणि या प्रिन्सिपल या तत्वाद्वारेच विद्युतधारेची निर्मिती आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो आणि आपलं लाईफ लक्झरियस होऊ शकतं. ओके, तर ओरेस्टेड आणि फॅरेडे यांचे आपल्यावर काय फार उपकार आहेत असंच म्हणूया आपण. ओके, तर विद्यार्थ्यांना एकदा सांगा, ओरेस्टेड आणि फॅरेडे यांचा जो प्रिन्सिपल आहे तो तुम्हाला कळला का? यांचे जे तत्व आहे ते तुमच्या लक्षात आलं का? एकदा रिप्लाय करा. थँक्यू रुपेश, थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण विद्युतधारेद्वारे चुंबकत्व निर्माण होते या ओरेस्टेडच्या तत्वावर आधारित आपण एक ॲप्लिकेशन म्हणजे काय एक उदाहरण पाहूया. तर ते आहे विद्युत चुंबकत्व. त्याला आपण म्हणतो विद्युत चुंबकत्व. विद्युत चुंबकत्व आता हे काय आहे? तर विद्यार्थ्यांनो, हे याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणायला पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे दोन्ही वर्ड एकत्र आलेले दिसतात. विद्युत चुंबकीय असे दोन्ही शब्द आपल्याला एकत्र आलेले दिसतात. ते याचा एक इफेक्ट आपण पाहूया की बघा, आपल्याला जे मॅग्नेट्स माहिती आहेत, आपल्याला जे चुंबक माहिती आहे ते आपण खास करून असे खूपसे इंडस्ट्रीयल लेवलवर पाहिलेलं नाही आहे. आपण आपल्या घरी छोटासा एखादी चुंबक असेल किंवा आपल्याला आणखी कुठे पाहण्यात आलेले असतील है ना, तर ते छोटे मोठे चुंबक आहेत आणि ते जे चुंबक होते, ते जे मॅग्नेट्स होते, ते मॅग्नेट्स काय आहेत? परमनंट मॅग्नेट्स आहेत. म्हणजे जसं एखाद्याच्या घरी असा छोटासा असाच घ्या ना, हा छोटासा मॅग्नेट असेल. ओके, हा मॅग्नेट आहे तुमच्याकडे. तर हा जो मॅग्नेट आहे याच्याने तुम्ही एखादी जड वस्तू चिटकवून वरती करू शकता. ठीक आहे, जड वस्तू उचलून धरू शकता. पण जर वस्तू आणखी जड केली तर याच मॅग्नेटने आपण उचलू शकत. म्हणजे असं समजा, मी हा मॅग्नेट घेतला आणि या वस्तूला चिटकवला. ही वस्तू आहे तर हा आणि याला ओढला वरती, तर हे वस्तू सकट ते वरती नो डाऊट. पण जर मी या वस्तूच्या ऐवजी मोठी वस्तू लावली तर आता ह्या मॅग्नेटला ओढले असता नो डाऊट हे वस्तूला ओढण्याचा प्रयत्न करेल चिटकलेली असल्यामुळे, पण याचं चुंबकत्व कमी पडेल आणि हा या वस्तूसोबत काय होऊन जाईल? डिटॅच होऊन जाईल. म्हणजे या बाजूने पडणारा चुंबकीय बल आणि या बाजूने पडणारा आपलं बल मध्ये हे जास्त होईल आणि हा बल कमी पडल्यामुळे काय होऊन जाईल विद्यार्थ्यांनो? चुंबक आणि ही वस्तू वेगवेगळी होऊन जाईल. म्हणजे मला हे सांगायचं आहे की हा जो आपल्याकडे असलेला जो चुंबक असतो, मॅग्नेट असतो, याचं मॅग्नेटिझमची पॉवर काय? फिक्स्ड आहे. म्हणजे त्याची चुंबकीय शक्ती काय? फिक्स्ड आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? परमनंट मॅग्नेट म्हणतो. परमनंट मॅग्नेट म्हणतो. तर परमनंट मॅग्नेटच्या व्यतिरिक्त काही टेम्पररी मॅग्नेट्स पण असतात. टेम्पररी मॅग्नेट म्हणजे तात्पुरते जे चुंबकत्व दर्शवतात. ठीक आहे, मी इलेक्ट्रिसिटीच्या साह्याने नाही म्हणत आहे, असंच नॉर्मली. तर समजा तुम्हाला लहानपणी तुम्ही असं करून बघितलं असेल, आपण एक चुंबक घेतला, मॅग्नेट घेतला नॉर्थ साऊथ, आणि त्या चुंबकाला आपण एक पिन लावली. पिन म्हणजे टाचणी चिटकवली आणि मग परत आता हे चिटकलेली आहे, तर या टाचणीच्या खाली दुसरी एक टाचणी लावली तर ती सुद्धा या टाचणीला चिटकून धरते है ना. हा प्रयोग तुम्ही करून पाहिला असेल. तर काय झालं की या चुंबकाच्या जो आपला परमनंट मॅग्नेट होता, आपल्या घरगुती परमनंट मॅग्नेट, याला ही टाचणी चिटकवली असता, टाचणी एक चुंबकीय पदार्थ असल्यामुळे ते या चुंबकाला चिटकेल.
चिटकली नो डाऊट. आणि त्याच्यानंतर या टाचणीमध्ये सुद्धा चुंबकत्व निर्माण झालं. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिझम डेव्हलप झालं पहिल्या टाचणीमध्ये. मग याच्यामध्ये चुंबकत्व दिसायला लागलं तर आपण काय केलं, दुसरी टाचणी लावली, तर ती या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली ती सुद्धा चिटकली. ठीक आहे, मग जर आपण हा चुंबक काढून टाकला तर आपल्याला असं दिसत होतं की या टाचणीला ही टाचणी काही वेळेपुरती चिटकून राहायची आणि काही वेळ संपल्यानंतर ऑटोमॅटिक ते काय होऊन जायचं की ते या टाचणीपासून ही टाचणी वेगळी होऊन जायची. तर आता असं काय झालं याच्यात, तर जो आपण चुंबक ओरिजिनल परमनंट मॅग्नेट चिटकवलेला होता त्या चुंबकाच्या प्रभावाखाली या टाचणीमध्ये काय आलं, तात्पुरतं चुंबकत्व निर्माण झालं, म्हणजे टेम्पररी मॅग्नेटिझम निर्माण झालं. आणि हे टेम्पररी मॅग्नेटिझममुळे काय झालं की याने या टाचणीला चिटकवलं. पण हे जे तात्पुरतं चुंबकत्व असते ना विद्यार्थ्यांनो, हे खरंच तात्पुरतं असते, म्हणजे काही वेळापुरतीच असते. तर अशा चुंबकांना जे तात्पुरतपणे बनतात, मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी डेव्हलप करतात, त्यांना आपण टेम्पररी मॅग्नेट्स म्हणतो. पण असे जे चुंबक असतात जे वर्षानुवर्षेपासून आपल्या घरात आहेत आणि त्यांचं चुंबकत्व ॲज इट इज आहे, तर त्यांना आपण परमनंट मॅग्नेट्स म्हणतो. आता बघा की या पद्धतीचा परमनंट मॅग्नेटही आपल्या खूपसा कामाचा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मी जसं लोड उचलायचं काम करायचं आहे असं म्हणतो, तर हा टेम्पररी परमनंट मॅग्नेट खूपसा कामाचा नाही राहील. कारण मला मोठा लोड उचलायचा असेल तर मला मोठा मॅग्नेट घ्यावा लागेल, आणखी मोठा लोड उचलायचा असेल मॅग्नेटिझमच्या साहाय्याने तर आणखी मोठा मॅग्नेट घ्यावा लागेल. म्हणजे चुंबकत्वाचा परिणाम वाढवण्यासाठी मला मोठ्यात मोठा मॅग्नेट घ्यावा लागेल लोड उचलण्यासाठी. अच्छा, टेम्पररी मॅग्नेटमध्ये काय दिसते आपल्याला, टेम्पररी मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिझम काही वेळ पुरताच असते, थोड्या वेळानंतर ते मॅग्नेटिझम आपोआप नष्ट होते आणि वस्तू पूर्ववत होऊन जाते. तर हा जो सॉलिड परमनंट मॅग्नेट आहे हा किंवा हे टेम्पररी मॅग्नेट आपल्या खूपशा कामाचे नाही आहे जेव्हा आपण लोड उचलण्याची गोष्ट करतो. अच्छा, तुम्ही म्हणाल लोड कशाला उचलतो आपण, तर आपल्याला दिसेल की आपण घरगुती कामासाठी तर मॅग्नेट उचलठेव करण्यासाठी वापरत नाही, पण जिथे कार्गो लोड अनलोड केलं जाते त्या ठिकाणी लिफ्ट वापरल्या जातात. ओके, आता लिफ्ट वापरली जे जातात त्या लिफ्टसाठी आपल्याला मॅग्नेटिझमची आवश्यकता असते. तुम्हाला ते कंटेनर माहिती असतील, कंटेनर्स असे असतात, जर तुम्हाला आठवत असतील किंवा पाहिले असतील तुम्ही, हे कंटेनर्स खूप मोठे मोठे बॉक्सेस असतात. ओके, आणि याच्यामध्ये कार्गो म्हणजे सामान सुमान भरून जहाजांद्वारे या देशातून त्या देशात पाठवले जातात. कशासाठी, व्यापारासाठी, हे आपल्याला माहिती आहे. हे जे कंटेनर्स असतात हे बंदरावर हार्बरवर लोड अनलोड केले जातात. ओके, आता लोड अनलोड करण्यासाठी हे लोक काय वापरतात, लिफ्ट वापरतात. तर लिफ्ट म्हणजे लिफ्ट नाही, क्रेन वापरतात, क्रेन, लिफ्ट नाही, क्रेन वापरतात. आता ही जी क्रेन आहे या क्रेनमध्ये विद्युत चुंबकीय प्रभावाने हे या कंटेनर्सला उचलून इकडे तिकडे हलवू शकतात. म्हणजे कसं, याच्यावर असे मेटल प्लेट्स असतात. ॲक्च्युली हा कंटेनरच धातूचा असतो, हे मेटल प्लेट असतात आणि जेव्हा ती क्रेन येते आणि ते क्रेन अशी याला चिटकते, तर आता हा जो आहे इथे मॅग्नेटिक इफेक्ट येईल. कसा मॅग्नेटिक इफेक्ट येईल, तर या ठिकाणी ओरेस्टेडचा नियम वापरला जाईल. ओरेस्टेडने काय म्हटलं की वाहकातून जर विद्युतधारा प्रवाहित केली तर ऑटोमॅटिक त्याच्या अवतीभोवती चुंबकत्व निर्माण होतं. तर इथे काय केलं जाईल की या वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट पाठवला जाईल आणि पर्टिक्युलर या ठिकाणी चुंबकत्व निर्माण होईल. चुंबकत्व निर्माण झाल्यामुळे हे चुंबक जे तात्पुरते बनले आहेत, ओके, तात्पुरते आहेत. का बरं तात्पुरते, कारण जसा आपण विद्युत प्रवाह बंद केला यांचं चुंबकत्व काय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. ते थोड्या वेळ पुरतीच बनलेले चुंबक हे काय करतील, या कंटेनरला अटॅच होतील आणि कंटेनर सहज उचलला जाऊ शकेल. आणि हा उचलून आपल्या ठिकाणी ठेवल्यानंतर या वायर्समधला करंट बंद केला जाईल आणि करंट बंद केला जाताच पटकन काय होऊन जाईल,
त्याचं मॅग्नेटिझम चाललं जाईल आणि मग पूर्ववत आपण त्या क्रेनला डिटॅच करू शकतो. या प्रोसेसने इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आपल्याला पाहायला मिळते. हे उदाहरण आहे, क्रेनचं उदाहरण आहे. इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर केला जातो. अच्छा, समजा आता हा कंटेनर आहे, मोठ्या साईजचा कंटेनर असेल ज्याच्यामध्ये जास्त कार्गो भरला असेल आणि तो कार्गो जास्त असल्यामुळे आता आपल्याला त्याला उचलठेव करताना जास्ती फोर्स लागत असेल, जास्ती बल पाहिजे असेल, तर अशा वेळेस आपण काय करू, तर विद्युतधारा म्हणजे करंट वाढवून देऊ. करंटची प्रमाण वाढले असता ऑटोमॅटिकली मॅग्नेटिझमसुद्धा काय होऊन जाईल, वाढून जाईल. म्हणजे ओरेस्टेडनी म्हटलंच आहे की जसं जसं विद्युतधारा आपण जास्ती करू, ऑटोमॅटिक त्यामध्ये प्रवाहित झालेली विद्युतधारा त्याच्या अवतीभोवती निर्माण जे करणार आहे चुंबकत्व ते जास्त मोठ्या प्रमाणात करेल. म्हणजे जास्त करंट जास्त चुंबकत्व, मोर करंट मोर मॅग्नेटिझम. तर मोठ्या कंटेनरसाठी आपण मोठ्या प्रमाणात विद्युतधारा पाठवून मोठं मॅग्नेटिझम तयार करू आणि मग सहज तो कंटेनर उचलला जाऊ शकणार. तर या पद्धतीला आपण विद्युत चुंबकीय पद्धती म्हणतो किंवा याला आपण इंग्लिशमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा कुठल्या ओरेस्टेडच्या तत्वावर आधारित आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता सांगा तुम्हाला कळलं का? काही प्रश्न असतील तर विचारा विद्यार्थ्यांना. काही प्रश्नही विचारू शकता तुम्हाला असतील काही तर. ओके ठीक आहे, मग पुढे जाऊया. फॅरेडेच्या तत्वावर आधारित उदाहरण आपण पाहिलं है ना. हे जितके पॉवर प्लांट्स आहेत है ना, पॉवर प्लांट्स आहेत, आपण विविध प्रकारचे पॉवर प्लांट्स पाहिले. आपण कोणते कोणते पाहिले होते आठवा तुम्ही? आपण जलविद्युत पाहिला होता, औष्णिक जलविद्युत म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, औष्णिक म्हणजे थर्मल पॉवर प्लांट, तिसरं पाहिलं होतं आपण पवनचक्की, चौथं पाहिलं होतं आपण न्यूक्लिअर है ना, औष्णिक नाही ऑन्विक. असे जे विविध पॉवर प्लांट्स होते है ना, तर यांच्यामध्ये आपण बेसिक मेकॅनिझम तेच वापरायचो. कोणती? की आपण टर्बाईन फिरवून त्यामागे असलेला शाफ्ट फिरवून कॉईल फिरवायची आणि ती कॉईल मॅग्नेटिझममध्ये फिरवायची की ज्यामुळे काय होईल, आपल्याला विद्युतधारा मिळेल. तर हा जो उपयोग आहे हा फॅरेडेच्या तत्वावर आधारित उपयोग आहे. ते आपण ऑलरेडी पाहिलं आहे. तर ओरेस्टेडच्या तत्वावर आधारित विद्युत चुंबकत्व, तर फॅरेडेच्या तत्वावर आधारित पॉवर प्लांट्स है ना, प्रकल्प जे असतात नाही का, विद्युत निर्मिती प्रकल्प, हे असे उदाहरण आपल्याला मोठ्या प्रमाणात जगामध्ये पाहायला मिळतात. ओके, यानंतर मी एक न्यूमरिकल घेतो. ते न्यूमरिकल परीक्षेत विचारलं होतं आणि हा न्यूमरिकल म्हणजे ॲज सच त्यावेळेस तरी विद्यार्थ्यांना जमला नव्हता, होता खूपच इझी, पण हा सरप्राईज न्यूमरिकल होता. कारण या चॅप्टरवर असं खूपसं विचारलं गेलं नाही. हा एक निग्लेक्टेड चॅप्टर आहे, म्हणजे यावर प्रश्न काहीसे विचारले गेले नाही. तुम्ही पुस्तकातही पाहाल, जुन्या प्रश्नपत्रिकाही पाहिल्या तुम्ही, तर तुम्हाला दिसेल की यामध्ये खूपसं असं विचारलं गेलेलं नाही या चॅप्टरवर, या टॉपिकवर. तर मी एक न्यूमरिकल घेतो. पृथ्वीवर, हा बहुतेक 2017 किंवा 18च्या पेपरमधला न्यूमरिकल आहे, राज्यसेवेचा. पृथ्वीवर एका विशिष्ट ठिकाणी, पृथ्वीवर एका विशिष्ट ठिकाणी, पृथ्वीवर एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घट, चुंबकीय शिखराचा आडवा घट, चुंबकीय शिखराचा आडवा घट 0.26 एकक असून
तेथील उतार कोन 60 डिग्री, तेथील उतार कोन 60 डिग्री आहे. तेथील उतार कोन 60 डिग्री आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल? या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल? तर विद्यार्थ्यांनो, हा न्यूमरिकल बघा, पुन्हा एकदा वाचतो मी. पृथ्वीवर एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घट 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60 डिग्री आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल? ठीक आहे. आता तुम्ही न्यूमरिकल बघा, मॅग्नेटिक फील्डचा ह्युमन बॉडीवर इफेक्ट होतो का? बिलकुल होतो. आपली बॉडी आपल्या बॉडीमध्ये बघा, एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्याही ठिकाणी चुंबकीय पदार्थ असतील त्या प्रत्येक ठिकाणी चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होतो. आता आपल्या बॉडीमध्ये आयरन आहे. किती आयरन आहे? तर आपण एक साधा खिडा आपल्या बॉडीमधून आयरन काढून टाकलं पूर्ण, तर आपला एक साधा जो खिडा असतो तेवढा खिडा बनवू शकतो. एवढा आयरन आपल्या बॉडीमध्ये आहे. ओके. पण हे काही खूपसं नाही आहे. आपल्या बॉडीचं वजन जर आपण बघितलं तर आपल्या बॉडीचं वजन नॉर्मल ॲव्हरेज घेतलं 60 kgs, तर आपण पाहू की 10-20 ग्रामचा खिडा बनेल एवढं आपल्या बॉडीमध्ये आयरन कंटेंट आहे. आयरन जो आहे हा एक चुंबकीय पदार्थ आहे. तर चुंबकीय पदार्थ असल्यामुळे नो डाऊट तो इफेक्ट करेल, पण तो इफेक्ट काहीसा जास्त नाही राहणार. ओके. इफेक्ट असेल जिथे चुंबकीय पदार्थ आहे, मॅग्नेटिक सबस्टन्स आहे, तिथे मॅग्नेटिझमचा इफेक्ट होईलच. ओके. मॅग्नेटिक ट्रेन ते मॅग्नेटिक लेव्हिएटर असते, म्हणजे ते ॲक्च्युली त्यामध्ये हा जर समजा रूढ आहे, तर या रूढावर हे चाकं असतात. चाकं म्हणजे ॲक्च्युली चाकं नसतात. हे मॅग्नेटिक ट्रेनची खासियत अशी आहे की हे जे चाकं असतात किंवा जे काही असेल असेंब्ली, हे या रूढांना चिटकलेले नसते. हे पर्टिक्युलरली एका डिस्टन्सवर असते आणि या डिस्टन्सवर मग हा डबा आहे ट्रेनचा. ओके. ठीक आहे. तर हे चिटकलेली नसते आणि म्हणून याला आपण प्रचंड वेगाने पडवू शकतो या ट्रेनला. मॅग्नेटिक लेव्हिएटर म्हणतात याला. म्हणजे हे ॲक्च्युली रुळावरून थोडी उंच आलेली असते, खूपशी नसते, थोडी उंच. आणि हा परिणामामुळे हा पार्ट रुळांच्या संपर्कात असतो. त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज सुरू असतात. हा ना खाली येत, ना वरती जात, ना आजूबाजूला सरकत, आणि ऑटोमॅटिकली ही मॅग्नेटिक ट्रेन आपण पडवू शकतो. आणि याला स्पीडची लिमिट आपण भरपूर ठेवू शकतो. आणि सेकंड, इथे काय आहे ना, इथे वियर अँड टियर नाही होत. वियर अँड टियर म्हणजे कसं, दोन पृष्ठभाग एकमेकाच्या संपर्कात येत नाही आहेत. संपर्कात न आल्यामुळे यांच्यामध्ये काय होते, फ्रिक्शन नाही होत, घर्षण नाही होत, आणि म्हणून ह्या वस्तू चिरकाळ टिकू शकतात, पुष्कळ काळापर्यंत टिकू शकतात. तर हे या तत्वावर चालतं. ठीक आहे. आता हा न्यूमरिकल बघूया. यामध्ये तुम्हाला दिसते की त्याने हा प्रश्न विचारला. आता पहिल्यांदा हा प्रश्न पाहिला ना, तर हा प्रश्न कोणालाच समजला नाही. ठीक आहे. एक तर इंग्लिश मिडियमवाल्यांनी जर मराठीत वाचला तर त्यांना तर बिलकुलच समजणार नाही. इथे पहिली गोष्ट न समजण्यासारखी, चुंबकीय शिखराचा आडवा घट हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा, उतार कोन. ठीक आहे ना. तर आपल्याला दिसते
की हा जो चुंबकीय शिखराचा आडवा घट आहे याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं त्याला म्हणायचं. आणि उतार कोन म्हणजे काय, तर उतार कोन म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन. अँगल ऑफ इन्क्लिनेशन लिहू का, याला आपण म्हणू अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आता यामागे या न्यूमरिकल मागे खूप साऱ्या गोष्टी होत्या. तर पहिली गोष्ट, आपली पृथ्वी काय आहे, स्वतः एक चुंबक आहे. मग हा चुंबक आहे तर याला चुंबकीय क्षेत्र असेल, नो डाऊट. चुंबकीय क्षेत्र आहे तर मग याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असेल, चुंबकत्व आहे तर हा चुंबकत्वाद्वारे बल टाकतो का आपण, बल येते का, तर नक्कीच बल येते. जसं हा चुंबक आहे आणि हा खिडा आहे, हा चुंबक आणि हा खिडा आहे. तर मी याला जवळ आणला तर हा असा ओढला जाईल, पटकन असा ओढेल. तर ओढताड करण्यासाठी, विस्थापन घडवून आणण्यासाठी बल द्यावं लागतं. तर चुंबकीय क्षेत्र बल प्रायोजित करतो. तर आता हा जो चुंबकीय क्षेत्र आहे पृथ्वीचा, तर हाही नक्की बल टाकत असेल, तर बिलकुल बल टाकतो. मग बल आहे तर आपल्याला आपण शिकलो होतो की हा जो बल आहे हा काय, सदिश राशी. सदिश राशी, सदिश राशी म्हणजे काय, वेक्टर असते, वेक्टर क्वांटिटी. म्हणजे जेव्हा चुंबकत्वामुळे चुंबकीय बल पडतो, मॅग्नेटिक फोर्स पडतो, तर त्या फोर्सला दिशा असेल. तर ती दिशा जी काही असेल, सपोज करा आता असं तर नाही काढू शकत मी, असे ॲपरेंटली सांगतो, ही दिशा म्हणजे पृथ्वीने निर्माण केलेलं जे चुंबकत्व आहे त्याच्याद्वारे निर्माण झालेला जो बल आहे, त्या बलाची दिशा कुठेतरी अशी आहे असं समजा. ठीक आहे. तर आपण याला दुसऱ्या डायग्राममध्ये घेऊया. तर अशी ती पृथ्वीचं हे आहे, पृथ्वीच्या लिहायला पाहिजे, पृथ्वीच्या चुंबकत्वाची दिशा है ना. म्हणजे आपण असं म्हणूया की या डायरेक्शननी जो पृथ्वीचा मॅग्नेटिक फील्ड आहे तो मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शननी ओरिएंटेड आहे, कुठल्याही डायरेक्शनने असेल. त्याला ॲक्च्युअल भाषेमध्ये आपण आर सिम्बॉलने दाखवतो. ॲक्च्युअल अर्थची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना त्याद्वारे जनरेट होणारा जो बल आहे तो आर सिम्बॉलद्वारे दाखवतो. आता हा बघा, हा न एक्झॅक्टली आडवा आहे हॉरिझॉन्टल, ना एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे, ना आडवा घट आहे ना उभा घट आहे, है ना. ना हॉरिझॉन्टल आहे ना व्हर्टिकल आहे. हा तर तिरपा आहे, इन्क्लाइंड आहे ना. तर मग जेव्हाही इन्क्लाइंड असते तेव्हा आपण याचे दोन घट पाडू शकतो, दोन काय करू शकतो, कंपोनंट्स पाडू शकतो. तर याला आपण असा म्हणतो आडवा घट आणि हा असते उभा घट. याला आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणतो आणि याला व्हर्टिकल म्हणतो, आडवा घट आणि उभा घट. ठीक आहे. आता बघा तो काय म्हणते की पृथ्वीच्या एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घट 0.26 एकक आहे. म्हणजे हा जो आडवा घट आहे ना हा आपल्याला दाखवतो की 0.26 एकक आहे असं सांगितलं. त्या ठिकाणी उतार कोन 60 डिग्री आहे. आता उतार कोन 60 डिग्री आहे म्हटलं तर उतार कोन म्हणजे काय, हा जो आडवा घट आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि पृथ्वीच्या चुंबकत्वाची जी दिशा आहे त्या दिशेमध्ये जो कोन बनतो आहे याला अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणतो किंवा याला उतार कोन म्हणतो. हा कोन कितीचा आहे, 60 डिग्रीचा. 60 डिग्रीचा. ठीक आहे. आता त्याचा क्वेश्चन हा आहे की मग हे सगळं असं असेल तर मग चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल. म्हणजे हे जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याची जी दिशा दाखवतोय आपण, हे आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. म्हणजे त्याने हॉरिझॉन्टल कंपोनंटची व्हॅल्यू दिली, त्याने इन्क्लिनेशन अँगल ऑफ इन्क्लाइंड अँगल दिला आणि या दोघांच्या साह्याने आपल्याला आर ची व्हॅल्यू काढायची.
आता ही फिगर आपण स्टार्टिंगच्या चॅप्टरमध्ये अशी शिकलो होतो, हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट है ना. याच्यावर मी एक न्यूमरिकलही घेतला होता, खास करून तो वर्क रिलेटेड न्यूमरिकल होता, कार्याशी संबंधित न्यूमरिकल होता. एक मिनिट, मी हे सांगतो मग तुमच्या प्रश्नाकडे येतो. आता इथे आपल्याला दिसेल की आता हे काढायचं कसं. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं होतं की हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट असतो याला आपण कॉस थीटावाला कंपोनंट म्हणतो. आडवा घट जो असतो तो कॉस थीटावाला असतो आणि उभा जो घट असतो त्याला आपण साइन थीटा म्हणतो. म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा कॉस अँगलने दाखवतात आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट हा साइन अँगलने दाखवतो. तर हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे याचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, एच बरोबर काय आर कॉस थीटा असं म्हणू शकतो याला. आणि हा व्हर्टिकल कंपोनंट आहे याला आपण असं म्हणू शकतो काय, व्हर्टिकल कंपोनंट आर साइन थीटा. ठीक आहे. याने आपल्याला कोणतं दिलं, आडवा घट. याने उभा घट दिला असता तर मग आपण ही व्हॅल्यू टाकली असती. ठीक आहे. मग आता आम्हाला याच्यातून दिसून पडते काय, एच इक्वल्स टू आर कॉस थीटा आहे. आरची किंमत पाहिजे तर एचची किंमत किती आहे, 0.26 इक्वल्स टू आरची व्हॅल्यू काढायची आहे आणि इंटू कॉस किती 60, थीटा किती आहे 60 डिग्री. हा जो अँगल आहे हा किती आहे 60 डिग्री. आता तुम्हाला माहिती असेल विद्यार्थ्यांनो, कॉस 60ची व्हॅल्यू किती होते, 1/2 होते. कॉस 60ची व्हॅल्यू 1/2. हा 2 इथे मल्टिप्लिकेशनला जाईल. आरची व्हॅल्यू 2 आणि याला गुणाकार होईल 0.52 एकक असं आहे. तर हे होतं फायनल आन्सर की त्या ठिकाणी पृथ्वीच्या चुंबकत्वाची दिशा, पृथ्वीच्या चुंबकत्वाची दिशा किती राहील, चुंबकीय क्षेत्राची दिशा नाही, किती त्याचं किती एककात राहील तर ते 0.52 एकक असा आन्सर होतो. विद्यार्थ्यांना न्यूमरिकल समजला का, एकदा रिप्लाय करा. स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड न्यूमरिकल? एकदा सर्व रिप्लाय करा. पुन्हा एकदा सांगू विनय, बघा हे लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात ठेवायची. याला कसं ना, हा जो प्रिन्सिपल आहे हा वाला, हा आपण कोणत्याही बाबतीत लावू शकतो. त्याला फक्त दिशा पाहिजे. कसं, जर एखादी बल आडवं असेल तर लावायची गरज नाही, उभा बल असेल तर लावायची गरज नाही, तेव्हा हे थीटा वगैरे काही बनत नाही. ओके. जेव्हा आपल्याला एखादा बल किंवा अशी एखादी भौतिक राशी जिला स्वतःची दिशा असते, म्हणजे जसं बल घेऊन हा फोर्स आहे, तर हा फोर्स ना आडवा आहे ना उभा आहे, ना हॉरिझॉन्टल आहे ना व्हर्टिकल आहे. अशा वेळेस या फोर्सला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, 2 कंपोनंट्स किंवा घटांमध्ये डिवाइड करतो. एक असतो आडवा घट आणि एक असतो उभा घट. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला त्यावेळेस एक प्रश्न विचारला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर, की आपण चढाव चढताना आपण का बरं दमतो आणि त्या चढावावरून खाली येत असताना आपण का दमत नाही. तर याच्यासाठी कसं होतं, उत्तर काय होतं की हा जो चढाव चढतोय हा व्यक्ती आहे, याचं वजन नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड राहील, म्हणजे हे त्याचं वेट आहे, हे वेट आहे. ठीक आहे. अच्छा, मग हा वेट आहे, तर हा वेट याला बरोबर आडवा आहे की उभा आहे, तर ना आडवा आहे ना उभा आहे. मग आडवा उभा नाही आहे आणि वेट म्हणजे वजन एक स्वतः काय बल आहे, तर मग याला आपण 2 कंपोनंटमध्ये तोडू शकतो. तर याला आपण असे 2 कंपोनंटमध्ये तोडलो असे. तर हा होता आडवा घट आणि हा होता उभा घट, है ना. आता तुम्ही लक्षात घ्या,
की जेव्हा आपण या दिशेने चढत असतो, वरती चढत असतो, तर या वजनाचा हा जो आडवा घट आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट, हा आपल्याला मागच्या दिशेने ओढतो. तर आपण जेव्हा वरती चढत असतो तर या बलाच्या विरुद्ध दिशेने काम करत असतो, म्हणून आपण दमतो. वर चढत असताना आपल्याला या वजनाचा एक कंपोनंट म्हणजे घट, त्याची दिशा या मागच्या बाजूला असते आणि आपण वरच्या बाजूला चाललो, तर तो आपल्याला मागच्या बाजूला ओढतो, म्हणून आपल्याला त्या बलाच्या विरुद्ध काम करावं लागतं आणि बलाच्या विरुद्ध काम केलं म्हणून आपण दमतो. पण जेव्हा आपण खाली येत असतो विद्यार्थ्यांनी, खाली येत असतो तर आपण त्याच दिशेने येत आहोत ज्या दिशेने आडवा घट आहे. तर तो आपल्याला काय करेल की तो आपल्याला उतरण्यास मदत करेल, कारण त्याच दिशेने येतोय ना आपण. तर अशा वेळेस आपण दमत नाही. तर आपल्याला दिसते की हे कंपोनंट्स रोल प्ले करतात. तर इथे सुद्धा जेव्हा आपल्याला कधी तिरपा फोर्स किंवा आडवा नाही, इन्क्लाइन फोर्स मिळाला, तेव्हा त्याला दोन कंपोनंट्समध्ये तोडू शकतो. एक कंपोनंट काय राहते, त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट, आणि एक राहते त्याला म्हणतो आपण व्हर्टिकल कंपोनंट, आडवा घट उभा घट. हा जो आडवा घट असतो हा नेहमी कॉसवाला असतो. कॉस थिटा नाही का, ट्रिग्नॉमेट्री, साइन कॉस टॅनवाला नाही. तर या आडव्या घटाचा फॉर्म्युला नेहमी असतो असा असतो, एफ आहे ना, तर इथे एफ लिहायचं, एफ कॉस थिटा. या आडव्या घटाची किंमत किती असते, तर ती असते एफ कॉस थिटा. आणि जर मी उभा घट घेतला तर त्या उभा घटाची किंमत असते एफ साइन थिटा. हे बिलकुल लक्षातच ठेवा, आणि हा जर उभा आडवा घट जर आहे, तर इथे आपण थिटा घेतला ना, तर हा थिटा कोणता असतो, हा कोन कोणता असतो, तर हा कोन नेहमी लक्षात ठेवायचा, हा आडवा घट आणि आपला जो बल आहे यांच्यामध्ये असलेला कोन असतो. हा कोन नसतो. उभा घट आणि बल यांच्यामधला कोन नाही आहे तो आडवा घट आणि बल यांच्यामध्ये असलेला कोन आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल सोबत बनवलेला तो अँगल असतो. ठीक आहे. आता ही गोष्ट तुम्ही प्रत्येक ठिकाणी लावू शकता जिथे तिथे दिशेशी संबंधित बोलायचं. आता इथे बघा, इथे एफच्या जागी काय आर आहे. हा जो आडवा घट आहे तो एच काय होता, एफ कॉस थिटा होता. इथे एच काय, आर कॉस थिटा, कारण इथे आपण आर घेतला. हा व्ही काय राहील, तर व्ही राहील आर साइन थिटा. आपल्याला आडवा घट दिला आहे किती, 0.26, तर ती एचची व्हॅल्यू टाकली, आरची किंमत काढायची, आणि कॉस थिटाची किंमत त्यांनी दिली आहे 60, ही 60 दिली. कॉस 60 1/2 होते, हे आपल्याला माहिती आहे. हा 2 इकडे घेऊन गुणला तर 0.52 येते. तर या पद्धतीने हा न्यूमरिकल अगदी सोपा होता, अगदी सोपा. पण ही भाषा जी होती ही भाषाच कळली नाही. आणि हा आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये असलेला न्यूमरिकल नाही आहे, हा CBSEच्या बुक्समधला असलेला न्यूमरिकल आहे. म्हणून हा थोडासा पुष्कळांना हा उलगडलाच नाही न्यूमरिकल, आणि त्याच्यामुळे पुष्कळांनी चुकवून ठेवलं. ओके, येस. विनय, क्लिअर झालं का? एकदा रिप्लाय करा विनय. व्हेरी गुड. कॅन नॉर्थ अँड साऊथ पोल्स बी इंटरचेंज, इफ सो वाय? बघा, नॉर्थ आणि साऊथ पोल आपण इंटरचेंज करू नाही शकत, आणि नॉर्थ आणि साऊथ पोल आपण इंटरचेंज याच्यासाठी नाही करू शकत की आपण नॉर्थ पोल कोणाला म्हणतो, तर आपण नॉर्थ पोल त्याला म्हणतो की ज्याच्यामधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इमर्ज होतात. त्यांच्या बाबतीत म्हटलंच असं आहे की हा जो नॉर्थ पोलमधून लाईन्स ऑफ फोर्स निघतील आणि त्या साऊथमध्ये चालल्या जातील. तर जिथून ओरिजिन होते तो नॉर्थ पोल है ना. तर मग जर मी याला साऊथ पोल म्हणायला गेलो तर मग इथून ओरिजिनेट व्हायला पाहिजे. पण मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय म्हणते की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज जनरेट फ्रॉम नॉर्थ पोल. जिथून त्या निघतात तोच नॉर्थ पोल. मग समजा असं उलट झालं, उलट्या दिशेने निघाले है ना, उलट्या दिशेने निघाला. म्हणजे आता कसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना, ओरेस्टेडने जो प्रयोग केला होता त्याने काय केलं होतं, हे असं सांगितलं तुम्हाला आठवा, की त्याने हा होता पॉझिटिव्ह आणि हा होता निगेटिव्ह. त्यावेळेस पॉइंटर या दिशेने होता.
जेव्हा त्याने उलटं केलं, सर्किट उलटा बनवला, सर्किट उलटा बनवला म्हणजे नेगेटिव्ह पॉझिटिव्ह उलटं केलं, हा पॉझिटिव्ह खाली आणि निगेटिव्ह वरती, तर त्यावेळेस पॉइंटर असा गेला. म्हणजे त्याने काय केलं, दिशा बदलवली. दिशा बदलवली तर दिशा बदलवली तर हे इलेक्ट्रिसिटीमुळे निर्माण झालं. आपण हा जो साधा मॅग्नेट घेतला, परमनंट मॅग्नेट घेतला, तर याचा नॉर्थ साऊथ आपण नाही बदलू शकत, याचा नॉर्थ साऊथ नाही बदलू शकत. पण हे इलेक्ट्रोमॅग्नेट जे असतील याच्या नॉर्थ साऊथला आपण पोलॅरिटी चेंज करू शकतो, कारण हे अल्टिमेटली इलेक्ट्रिसिटीने डेव्हलप होत आहेत. तर आपण पोलॅरिटी चेंज केली म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह, निगेटिव्हला पॉझिटिव्ह केलं तर ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, नॉर्थ आणि साऊथ पोल चेंज होऊन जाईल. गॉट इट पूजा? पूजा, हॅव यू अंडरस्टूड? रोशन, हायपरलूप सरकते काय म्हणजे कशा बाबतीत विचारलंय तुम्ही? अर्थची पोलॅरिटी चेंज नाही करता येईल ना. अर्थची पोलॅरिटी आपण कशी चेंज करणार, है ना? ॲक्च्युली कसं आहे की ज्या गोष्टीमुळे अर्थचं मॅग्नेटिझम डेव्हलप झालं आहे, म्हणजे आतमधल्या कोरमध्ये असलेल्या मेंटल किंवा लावाच्या कंटिन्युअस मुवमेंटमुळे, तर त्या मुवमेंट्समुळे मॅग्नेटिझम डेव्हलप झाला आहे. आणि हा एक अझम्पशन आहे, हा एक अझम्पशन आहे. ओके, तर या अझम्पशन मागे आणखी काय काय कारणं आहेत हे आणखी माहिती नाही. तर जर समजा उद्या चालून अर्थ जे आहे त्याचं जे मुवमेंट्स आहेत ते अपोजिट होऊन गेले, म्हणजे आता समजा अशी मुवमेंट्स असेल आणि ती अशी झाली तर नक्कीच पोलॅरिटी चेंज होईल. पण ते आपण नाही करू शकत. ते होईल तर एक तर ऑटोमॅटिक होईल आणि त्याला काही कारणं लागतील. पण जर फक्त तेच असेल तर आणखी काही फॅक्टर्स असतील त्या रिलेटेड, अर्थच्या मॅग्नेटिझमच्या रिलेटेड, तर मग आपण त्या सगळ्या फॅक्टर्सला बदलावं लागेल. ओके, तर ते अझम्पशन आहे की अर्थची मॅग्नेटिक फील्ड त्या कारणामुळे असू शकते. ते कारण जर उलट झालं तर मग आपली पोलॅरिटी बदलू शकते. आणि पोलॅरिटी बदलली तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे उलटे उलटे आन्सर्स मिळतील. उलटे उलटे आन्सर्स म्हणजे अगदी अपोजिट आन्सर्स. पण इफेक्टवर आहे आपला जे मेन इफेक्ट आहे. मेन इफेक्ट काय की बार मॅग्नेट सस्पेंड केला तर तो नॉर्थला चेंज होईल, तर आपण मग सगळ्या मॅग्नेट्सचे साऊथ पोलला नॉर्थ पोल मानायला लागू. ओके, सेकंड आपले जे सौर वाऱ्यांपासनं, सोलर विंडपासनं आपलं रक्षण होतं तर तेही होईल त्या पद्धतीने. पण हे होण्याचे चान्सेस काय आहेत, फार कमी आहेत. कारण आता करोडो वर्षांपासनं अर्थच्या मॅग्नेटची पोलॅरिटी ऑलवेज काय सेमच आहे, तीच आहे. ओके, बघा मॅग्नेटिझम आणि ग्रॅव्हिटी या दोन गोष्टी नेहमी आपण अपोजिट शिकलेल्या आहेत. आणि मॅग्नेटिझम हा जो इफेक्ट आहे, हा मॅग्नेटिझमचा जो इफेक्ट आहे ना, हा फक्त मॅग्नेटिक सबस्टन्सवर होतो. आयरन, कोबाल्ट, निकेल. आयरन, कोबाल्ट, निकेलने बनलेल्या वस्तू ज्या असतात त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शो करतात. म्हणजे एखादी सपोज मॅग्नेट घेतला आणि मी आणला इकडे, आणि हे सबस्टन्स मॅग्नेटिक सबस्टन्स नाही आहेत, तर या मॅग्नेटचा यांच्यावर काही परिणाम नाही होणार. पण मॅग्नेटिक सबस्टन्स असेल, ओके, तर मग त्याच्यावर परिणाम होईल. पण ग्रॅव्हिटीची कशी गोष्ट आहे, गुरुत्वाकर्षणाची, हा गुरुत्वाकर्षण सगळ्यांवरच अप्लाय होतं. कोणतीही वस्तू, सगळ्या वस्तूवर अशा ना तशा स्वरूपात ग्रॅव्हिटीचा काय होतो, इफेक्ट होतो. तर हे मॅग्नेटिझम ओनली रिलेटेड टू मॅग्नेटिक सबस्टन्स आणि ग्रॅव्हिटी रिलेटेड टू ऑल. तर ह्या दोन्ही कन्सेप्ट थोड्याशा कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. ओके, तर याच्यासाठी कसं ना, म्हणजे मॅग्नेटिझमला तुम्ही वेगळं ट्रीट करा आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सला वेगळं ट्रीट करा. ओके, रोशन, अंडरस्टूड? येस. अच्छा, हा आता बघा, ते हायपरलूप जे आहे ते थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तर त्याच्यामुळे कसं ना, ते तुम्ही परीक्षापुरतं लक्षात ठेवू नका, कारण तो इंजिनिअरिंगचा पार्ट येईल. तुम्ही त्याला असं म्हणू शकता की जेव्हा आपण त्या मॅग्नेटिक एलिव्हेटेड ट्रेनला
आपण रुळांशी टच नाही होऊ देत आहे, पण ते रुळांवर आहे आणि ते रुळांपासून दूरही नाही जात आहे. तर मग अशा वेळेस आपण कितीही हाय स्पीड मेंटेन करू शकतो, फक्त ती सांभाळता आली पाहिजे, है ना, सांभाळता आली पाहिजे. म्हणून मॅग्नेटिक एलिव्हेटेड ट्रेन्स ज्या असतात त्या ट्रेन्सची स्पीड तुम्ही बघा कुठेही ती जास्तच दिसते तुम्हाला. जास्त याच्यासाठी दिसते कारण इथे फ्रिक्शन नसते. फ्रिक्शन नसते आणि फ्रिक्शन नसल्यामुळे हा जो इफेक्ट आहे की आपण असं समजा ना, एका प्रकारे ते हवेतच तरंगत आहे, फ्रिक्शनच नाही आहे, घर्षण नाही आहे, तर याची स्पीड आपण भरपूर लेवलवर वाढवून ठेवू शकतो. आणि तो हायपर लूप आहे, तो हायपर लूप आपण म्हणू शकतो, पण तो इथे आपण सिद्ध करता येणार नाही. तो थोडासा इंजिनिअरिंगचा फॅक्टर आहे. रोशन, हॅव यू अंडरस्टूड? ओके, आणखी काही क्वेश्चन्स? ओके देन स्टुडंट्स, आय थिंक की इथे आपण थांबूया. आता उद्या थोडं अधिक उरलेलं आहे, मग हा चॅप्टर संपेल. मग फिजिक्सचे जे उरले ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते घेऊन घेऊ. आणि बहुतेक आज असा बुधवार आहे ना, आज बुधवार आहे, तर या आठवड्यात फिजिक्स संपते आणि मग मंडेपासून केमिस्ट्री सुरू करू. ओके स्टुडंट्स, तर थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा प्रबोधिनी करियर अकॅडमीतर्फे सर्वांचं धन्यवाद. आपण परत भेटूया उद्या आणि पुढचे कन्सेप्ट्स क्लिअर करू. थँक्यू व्हेरी मच. एन्जॉय युअर स्टडीज. हॅव अ नाईस टाईम. बाय बाय.